गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला काही न्यूमरिकल्स आपण फर्स्ट चॅप्टर आपला जो आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचे घेतले होते आणि काही रिमेनिंग न्यूमरिकल्स आपण या लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. ओके, सो पुढचं न्यूमरिकल्स किंवा पुढचं प्रॉब्लेम्स आहे दॅट इज कॅल्क्युलेट. मी लिहितो कॅल्क्युलेट the number of atoms in each of the following कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स. आता नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे इच ऑफ द फॉलोइंग. आता गिवन काय आपल्याला याच्यात गिवन दिले त्यांनी, गिवन ॲटॉमिक मास ऑफ आयोडीन, गिवन ॲटॉमिक मास ऑफ आयोडीन इज इक्वल टू 127 यू युनिफाईड मास. ओके, आयोडीनचा ॲटॉमिक मास दिले त्यांनी आणि कंडिशन काय दिली त्याला आपल्याला, ए दिले आपल्याला 254 यू ऑफ आयोडीन अँड बी दिले आपल्याला 254 ग्रॅम ऑफ आयोडीन. दोन कंडिशन दिलं. या कंडिशनला आपल्याला ॲटॉमिक याचं नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे. 254 यूला 254 युनिफाईड मास अँड 254 ग्रॅम ऑफ आयोडीन. या दोन्ही कंडिशनला आपल्याला त्याचं नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे. ओके, आता नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. सो लेट स्टार्ट विथ दिस नंबर ऑफ ॲटम्स. याच्यामध्ये फर्स्ट केस आहे आपली दॅट इज नंबर ऑफ ॲटम्स आपण कशी कॅल्क्युलेट करणार. तर मास ऑफ वन ॲटम ऑफ आयोडीन, आपल्याला मास ऑफ वन ॲटम सोल्युशन पहा. मास ऑफ वन ॲटम ऑफ आयोडीन किती दिले आहे, इज इक्वल टू 127 यू. ओके, मास ऑफ वन ॲटम ऑफ आयोडीन. सो इथं आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर 127 यू इज इक्वल टू 1 ॲटम ऑफ आयोडीन, 1 ॲटम ऑफ आयोडीन. ओके, ॲटॉमिक मास आहे ना 127. सो मास ऑफ वन ॲटम ऑफ आयोडीन 127 यू. आणि आपल्याला 254 यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, 254 यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. क्रॉस मल्टिफिकेशन केलं आपण 254 यू इंटू 1 अपॉन 127 जर केलं आपण तर आपल्याला येईल. पण देअरफॉर क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण इथं 254 यू इंटू 1 अपॉन 127. आता 254ला 1ने मल्टिप्लाय केलं तर 254च येणार. सो 254 अपॉन 127 जर केलं तर 127चे एक्झॅक्टली डबल 254 आहे. देअरफॉर दॅट विल बी इक्वल टू 2. 127 इज 1 अँड 2. ओके, सो 2 ॲटम्स आर देअर, 2 ॲटम्स ऑफ आयोडीन, 2 ॲटम्स ऑफ आयोडीन. फर्स्ट केसमध्ये 254 यूला किती ग्रॅम्स किती ॲटम्स आहेत, तर देअर इज अ 2 ॲटम्स. ओके, आणि पुढचं दिलं त्यांनी 254 ग्रॅमला. हे लक्षात आलं की तुमच्या 254 यूला आयोडीन आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स ऑफ आयोडीन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ॲटॉमिक मास दिलं त्यांनी, दिस इज फॉर 1 ॲटम ऑफ आयोडीन 127. आता 254 यू जो आहे त्याला नंबर ऑफ ॲटम्स किती, तर 127ला 1 ॲटम आहे, तर 254 युनिफाईड मासला किती ॲटम असतील, तर 254 इंटू 1 केलं आपण डिवाइड बाय 127 केलं तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करता येतील. हा झाला पहिला पार्ट याचा. दुसरा पार्ट पहा 254 यू 254 जी 254 ग्रॅम ऑफ आयोडीन दिले आणि 254 ग्रॅम ऑफ आयोडीनमध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स ऑफ आयोडीन आर देअर. ओके, आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ आयोडीन, आता नंबर ऑफ मोल्स ऑफ आयोडीन पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. आता नंबर ऑफ मोल्स कसं कॅल्क्युलेट करणार, एन इज इक्वल टू
मास अपॉन त्याचं मोलर मास, मास अपॉन मोलर मास की ॲटॉमिक मास आपल्याला दिलं आहे आयोडीनचं. ठीक आहे. सो इथं काय करणार आहे आपण, मास आपल्याला दिलं आहे याच्यामध्ये 254 ग्रॅम अपॉन मास त्याचं ॲटॉमिक मास 127, दॅट विल गिव्ज 2. ओके. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ आयोडीन किती आले, नंबर ऑफ मोल्स ऑफ आयोडीन, नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतो आपण, त्याचं मास अपॉन त्याचं मोलर मास किंवा ॲटॉमिक मास. इथं ॲटॉमिक मास दिलं आपल्याला, याच्यामध्ये त्याला डिवाइड केलं आपण, सो दॅट विल बी द 2. आणि याच्यामध्ये जो आपला एन आला आहे तर त्याला आपण डिवाइड मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ आयोडीन इज इक्वल टू 2. 2 आहे नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगाड्रोज नंबर ऑफ इंटू 10⁻23. नंबर ऑफ मोल्सने जर मल्टिप्लाय केलं आपण कशाला, जे काही नंबर ऑफ ॲटम्स आहेत, मास अपॉन मोलर मास, मास 254 ग्रॅम आहे आणि मोलर मास 127 ग्रॅम, आपल्याला ॲटॉमिक मास किंवा मोलर मास आपण कन्सिडर केलं तर 127 आहे. 2ने मल्टिप्लाय केलं आपण ॲव्होगाड्रोज नंबरला. सो दिस इज फॉर 1 मोल, 1 मोलसाठी 6.2, 2 मोलसाठी किती आहे तर 2 इंटू ॲव्होगाड्रोज नंबर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपण त्याचा नंबर ऑफ आयोडीन ॲटम कॅल्क्युलेट करू शकतो. सो 6 इंटू 6.022 इंटू 2, तर 6ने याला मल्टिप्लाय केलं तर दॅट विल बी इक्वल टू 1.2044 इंटू 10⁻24. एक डेसिमल पॉईंट आपण इकडं शिफ्ट केलं. सो दॅट विल बी द आयोडीन ॲटम्स आर प्रेझेंट इन 254 ग्रॅम ऑफ आयोडीन. 254 U of iodine contains the 2 atoms. Okay, that will contain 2 atoms of iodine. आणि 254 ग्रॅम ऑफ आयोडीन मध्ये किती आहेत तर त्याचं नंबर ऑफ मोल्स इंटू द ॲव्होगाड्रोज नंबर आपण जर मल्टिप्लाय केलं तर आपण नंबर ऑफ आयोडीन ॲटम त्याचं कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. 2ने मल्टिप्लाय केलं तर 6 इंटू 2 12, 6 इंटू 2 डेसिमल पॉईंट जरी आपण नाही लक्षात घेतलं 6 इंटू 2 12 येतात. तर 12चं आपण काय केलं 1.2 घेतला, 1.2 घेतला. आता इंटू 10⁻23ला मल्टिप्लाय करायचं नाही, आपल्याला फक्त या नंबर आणि या नंबरला मल्टिप्लाय करायचे 2ने. सो दॅट विल बी इक्वल टू 12 आला आहे, 12चा आपण 1.2 घेतला तर एक डेसिमल पॉईंट शिफ्ट केला आपण 10⁻23चं 10⁻24 ॲटम्स झाले. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम आपण घेतला याच्यामध्ये. ठीक आहे. पुढचा आहे आपला प्रॉब्लेम न्यूमेरिकल्स आहे बा. Calculate number of moles and molecules of ammonia. Calculate number of moles and molecules of ammonia present in 5.6 decimeter cube of its volume at STP, standard temperature pressure. हा एक प्रॉब्लेम आहे पहा, आता इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. लेट्स सी. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया प्रेझेंट इन 5.6 डेसिमीटर क्यूब ऑफ इट्स व्हॉल्यूम ॲट STP. आता आपण मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस पाहिलं. मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस कंटेन 1 मोल ऑफ मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस कंटेन 22.4 डेसिमीटर क्यूब. सोल्युशन पहा, 22.4 डेसिमीटर क्यूब correspond to 1 मोल ऑफ अमोनिया. एक मोलला किती व्हॉल्यूम आहे तर 22.4 डेसिमीटर क्यूब. आणि आपल्याला कितीला सांगितलं आहे 5.6 डेसिमीटर क्यूब ऑफ अमोनिया. देअरफॉर 5.6 डेसिमीटर क्यूब ऑफ अमोनिया इज इक्वल टू 5.6 upon 22.4 which will be equal to 0.25 moles of ammonia. 1 मोलला किती आहे 22.4 डेसिमीटर क्यूब.
तर 5.6 डेसिमीटर क्यूबला किती मोल असतील, तर 5.6 डिवाइड बाय 22.4 केलं तर दॅट विल बी 0.25 मोल ऑफ अमोनिया. सो 1 मोल ऑफ अमोनिया कंटेन्स 6.1 मोलमध्ये किती आहे, 1 मोल ऑफ अमोनिया विल बी इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल्स ऑफ अमोनिया. ओके, मॉलिक्यूल्स ऑफ अमोनिया. एका मोलमध्ये किती आहेत, एवढे मॉलिक्यूल्स आहेत. तर आपल्याला 0.2 मोल्स ऑफ अमोनिया, आता 0.25 मोल्स आहे आपले. एका मोलमध्ये 6.022 इंटू 10⁻23 आहे अमोनिया. आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स आपण कॅल्क्युलेट केले 0.25 मोल्स ऑफ अमोनिया. आता आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे. आता मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायला नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू एन इंटू ॲव्होगाड्रोज नंबर. ॲव्होगाड्रोज नंबर काय आहे, 6.022 इंटू 10⁻23. त्याला मल्टिप्लाय करायचं नंबर ऑफ मोल्सने. सो नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू 0.25 मोल ऑफ अमोनिया will be equal to 6.022 into 10⁻23 into 0.5 mole. Okay, so that will be equal to 1.505505 into 10⁻23 molecules. म्हणजे काय करतो आपण, ॲव्होगाड्रोज नंबरला मल्टिप्लाय करतो नंबर ऑफ मोल्सने. नंबर ऑफ मोल्स केले आपण 0.25ला आपण मल्टिप्लाय केलं ॲव्होगाड्रोज नंबरने. सो दॅट विल बी इक्वल टू 1.505. म्हणजे मल्टिप्लाय ॲक्च्युली कशाला केलं आपण, 6.022ला मल्टिप्लाय आपण 0.25ने केलं. सो दॅट विल बी इक्वल टू 1.505. ओके, येते लक्षात. पुढचा प्रॉब्लेम. Convert the following. Degree Celsius temperature to degree Fahrenheit. डिग्री सेल्सिअस टेम्परेचर टू डिग्री फॅरनहाईट. म्हणजे काय कन्वर्जन करायचं आपल्याला, डिग्री सेल्सिअस इंटू डिग्री फॅरनहाईट. पहिलं दिलं त्यांनी, ए दिलं आपल्याला 40 डिग्री सेल्सिअस आणि बी दिलं आपल्याला 30 डिग्री सेल्सिअस. आता 40 डिग्री सेल्सिअस आणि 30 डिग्री सेल्सिअस, आता डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपल्याला डिग्री फॅरनहाईटमध्ये करायचं. तर फॉर्म्युला दिलं त्यांनी 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. 9/5ला डिग्री सेल्सिअसने मल्टिप्लाय करायचं आणि प्लस 32. आता प्लस 32 का, तर 0 डिग्री सेल्सिअसला फॅरनहाईट टेम्परेचर 32 आहे, म्हणून इथं आपण प्लस 32 घेतोय. सो फॅरनहाईटमध्ये डिग्री सेल्सिअस 0 डिग्री सेल्सिअसला फॅरनहाईट किती आहे, 32 फॅरनहाईट. ओके, सो आपण त्याला प्लस 32 करतोय. सो याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केलं आपण जस्ट या फॉर्म्युल्यामध्ये. सो 9/5 इंटू किती आपल्याला पहिल्यांदा 40 करायचे. ओके, 515 58 40. 8 इंटू 9 72 प्लस 32. 2 + 2 4 and 7 + 3 10. So that will be the degree Fahrenheit. येते एक लक्षात पहा. असं प्रॉब्लेम एक्झाममध्ये विचारतील. कन्व्हर्ट द फॉलोइंग डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इंटू द डिग्री फॅरनहाईट. म्हणजे काय करायचं आपल्याला, डिग्री सेल्सिअस 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. म्हणजे हा जो डिग्री सेल्सिअस आहे याने मल्टिप्लाय करायचं 9/5ला. सो 9/5ला, सो 5ने आपण डायरेक्टली काय केलं, इथं डिवाइड केलं याला. 5 × 1 5 × 8 40. ओके, 5 × 8 14. 8 × 9 आपण मल्टिप्लाय केलं, दॅट विल बी 72. त्याला प्लस आपण 32ने काय केले, प्लस केले. ओके, सिमिलरली काय करणार तुम्ही, 30ला करणार. 9/5 इंटू 30
प्लस 32. पहा ह्याच्यामध्ये काय 5 इंटू 5 1 1 5 6 13. 6 इंटू 9 52 प्लस 32. 52 प्लस 32, 4 plus 2 6 and 5 plus 3 8. That will be the 86 degree Fahrenheit. लक्षात येते का पहा 86 डिग्री फॅरनहाईट आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. Similarly, you can calculate for the 50, you can calculate for the 60 degrees Celsius, you can calculate for the 80 degrees Celsius. Whatever the temperature you can calculate. Okay. So याच्यामध्ये एक प्रॉब्लेम तुम्हाला देतो याच्यामध्ये, कन्वर्ट युअर बॉडी टेम्परेचर इंटू डिग्री सेल्सियस इंटू द डिग्री फॅरनहाईट. ओके, प्रॉब्लेम पहा. converts a human body temperature डिग्री सेल्सियस इंटू डिग्री फॅरनहाईट. म्हणजे ह्युमनचं जे नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे ते डिग्री सेल्सियसचं डिग्री फॅरनहाईटमध्ये कन्वर्ट करा. ओके, जर तुम्ही जर चेक केलं टेम्परेचर तर डिग्री सेल्सियसमध्ये टेम्परेचर वेगळं आहे, डिग्री फॅरनहाईटमध्ये वेगळं आहे. तर ह्युमन बॉडीचं टेम्परेचर डिग्री सेल्सियसमध्ये किती आहे आणि डिग्री फॅरनहाईटमध्ये किती आहे, हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा. हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम घेतो आपण. दॅट इज कॅल्क्युलेट number of moles and molecules of acetic acid present in 22 gram of it. हा प्रॉब्लेम आहे. Calculate number of moles and molecules of acetic acid present in 22 gram of it. 22 gram of acetic acid मध्ये किती नंबर ऑफ मोल्स आणि किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स ॲसिटिक ॲसिडचे प्रेझेंट आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला मोलर मास कॅल्क्युलेट करावं लागलं ॲसिटिक ॲसिडचं. सोल्युशन पहा, ॲसिटिक ॲसिड. आता ॲसिटिक ॲसिड फक्त नाव दिलं त्यांनी, आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, तर आपण त्याचा ॲसिटिक ॲसिडचा मोलर मास कॅल्क्युलेट करू. त्याचा फॉर्म्युला आहे CH3COOH. दिस इज फॉर ॲसिटिक ॲसिड. आता याचं मोलर मास कॅल्क्युलेट करायचं तर त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस आपल्याला माहिती आहे. कार्बनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास 12 आहे, ऑक्सिजनचं 16 आहे, हायड्रोजनचं 1 आहे. तर आपण त्याच्यामध्ये ॲव्हरेज ॲटॉमिक मास कार्बनचे किती आहेत 2 इंटू 12 प्लस हायड्रोजन किती आहेत 4 इंटू 1 प्लस ऑक्सिजन किती आहे 2. सो 2 इंटू 16. ओके, 2 इंटू 16 पण 2 इंटू 12 24 प्लस 4 इंटू 1 4 प्लस 16 इंटू 2 32. आणि याचे जर सम घेतले आपण 4 प्लस 4 8 8 प्लस 2 10 0 1 2 इंटू 1 3 प्लस 3 6. सो दॅट विल बी इक्वल टू 60 gram per mole. 60 gram per mole is the molar mass of acetic acid. आणि आता आपल्याला मोलर मास कॅल्क्युलेट करता आलं तर आपण त्याचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो. आता नंबर ऑफ मोल्स कसे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास, W वेट अपॉन मोलर मास इज इक्वल टू वेट किती दिलं आपल्याला 22 ग्रॅम. ओके, आणि मोलर मास किती आहे आपलं 60 ग्रॅम पर मोल. 60 ग्रॅम पर मोल. आता 22 डिवाइड बाय 60 जर केलं आपण दॅट विल बी इक्वल टू 0.3660 मोल. 0.3660 मोल. आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर दिस इज द नंबर ऑफ मोल्स किती आलं 0.63. आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स प नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत तर नंबर ऑफ मोल्स N इंटू
एन ए. नंबर ऑफ मोल्सला ॲव्होगाड्रोज नंबरने मल्टिप्लाय करायचं. तर नंबर ऑफ मोल्स आहे 0.3660 इंटू 6.022 इंटू 10⁻23 ने आपण त्याला मल्टिप्लाय केलं. दॅट विल बी इक्वल टू 2.276 इंटू 10⁻23 इंटू 10⁻23. ओके, 2.276 इंटू 10⁻23 दॅट इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, येते लक्षात. तो कॅल्क्युलेट आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आणि लास्ट प्रॉब्लेम आपण घेतो आता याच्यामध्ये. ओके, दॅट विल बी सो नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, मास अपॉन मोलर मास. ओके, सर्व प्रॉब्लेम आता त्याच्यावरचे ऑलरेडी आपले फिनिश झाले. एक लास्ट प्रॉब्लेम घेतो आपण. कॅल्क्युलेट दॅट इज what is the volume of carbon dioxide? What is the volume of carbon dioxide occupied by 5 moles first and second 0.5 moles. आता व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅसचा परत प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तर आता आपण कसं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकतो. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑक्युपाइड बाय द 5 मोल्स अँड 0.5 मोल्स कार्बन डायऑक्साईड ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. ओके, दॅट इज द STP. आता हा प्रॉब्लेम आहे आपला. ॲज वी नो सोल्युशन पहा. 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड ॲट STP. 1 मोल स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला ऑक्युपाईज 22.4 डेसिमीटर क्यूब व्हॉल्यूम. किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं 1 मोल? कोणताही गॅस असू द्या, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन असू द्या, कार्बन असू, नायट्रोजन, सल्फर, कोणताही गॅस. STPला किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो? तर 22.4 डेसिमीटर क्यूब. ओके, तर 5 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड असेल, 5 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड असेल, तर 5 मोल असेल तर 5 मोल इंटू पहिली कंडिशन आपल्याला 5 मोल दिलं आहे. 1 मोलला किती आहे? 22.4. 5 मोलला किती येईल? 5 इंटू 5 मोल्स कार्बन डायऑक्साईड विल बी इक्वल टू 5 इंटू 22.4. किती येईल? दॅट विल बी 112 डेसिमीटर क्यूब. सिम्पल आहे का नाही? 1 मोलला 22.4 आहे, तर 5 मोलला किती असेल? 5 इंटू 22.4 दॅट विल बी 112 डेसिमीटर क्यूब. आणि पुढचं सेकंड पॉईंट दिलं त्यांनी 0.5 मोलला किती असतील? 0.5 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड. सिमिलरली 0.5 इंटू 22.4 that will be equal to 11.2 डेसिमीटर क्यूब. सिंपल आहे. काय केलं? 1 मोलला 22.4 आहे, तर 1 मोलला 22.4 आहे, तर 22.4चे एक्झॅक्टली हाफ किती आहे? 11.2. सिमिलरली सो these things are quite easy. You can solve these examples. Okay. पुढचा पॉईंट आहे, पुढचा एक प्रॉब्लेम आहे पहा. अर्जुन परचेस 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. अर्जुन परचेस 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज फॉर 40 rupees. 40 rupees. Find the cost of glucose per mole. Find the cost of glucose per mole. ओके, पर मोलला आपल्याला कॉस्ट फाइंड आउट करायची. 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज दिलाय, म्हणजे त्याने किती परचेस केला? 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज
40 रुपीजला केला. तर फाइंड आउट द कॉस्ट ऑफ ग्लुकोज पर मोल. आता पहिली गोष्ट तर सोल्युशन करताना आपल्याला मोलर मास माहिती पाहिजे. मोलर मास ऑफ ग्लुकोज, कारण मोलर मास काय ग्रॅम पर मोल असतं. ओके, आता मोलर मास ऑफ ग्लुकोज काय, ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. दिस इज द फॉर्म्युला फॉर ग्लुकोज. आता या फॉर्म्युल्यामध्ये जस्ट व्हॅल्यू पुट केले आपण, तर कार्बन किती आहेत 6 इंटू 12 दॅट इज 72. 6 इंटू 12 प्लस 12 इंटू 1 12 प्लस 6 इंटू 16. So that will be equal to 96. Okay, so that will be equal to 6 plus 2 8 plus 2 10. That will be 0 1 7 plus 1 8 8 plus 1 9 9 plus 9 18. So that will be the 180 gram per mole is the atomic molar mass of this glucose. Okay, आता पहा आपल्याला काय दिलं आहे 254 ग्रॅमला किती ग्लुकोज आहे. 250 ग्रॅमला 40 रुपीज लागतात. ओके, तर 180 ग्रॅमला किती लागतील. 180 ग्रॅमला तर ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. 180 ग्रॅमला आपल्याला किती लागतील. ओके, आता याच्यामध्ये 250 ग्रॅमला 40 आहे, तर 180 ग्रॅमला किती, तर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. सो 40 इंटू 180 डिवाइड बाय 250 दॅट विल बी इक्वल टू किती आलं 28.8. कशासाठी, पर मोल, कारण हे 180 काय आहे ग्रॅम पर मोल आहे. सो 288 पर मोलसाठी आपल्याला तेवढं व्हॅल्यू लागेल त्याची. ठीक आहे. सो काही सिम्पल एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही आपण सॉल्व केलेले आहेत. ओके, सो याच्यामध्ये सिम्पल एक्झाम्पल्स आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला देतो, ते तुम्ही सॉल्व करा. हां, नॅचरल आयसोटोपिक अबंडन्स. नॅचरल आयसोटोपिक abundance of boron 10 is 19.60% and boron 11 is 80.40%. The exact isotopic mass are 10.013 U and 11.009 U respectively. Calculate average atomic mass of boron. Calculate average atomic mass of boron. बोरॉनचं काय करायचं आपल्याला, ॲव्हरेज ॲटॉमिक मास त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचं. ॲव्हरेज ॲटॉमिक मासचा फॉर्म्युला काय आहे आपला, जे काय आपलं आयसोटोपिक अबंडन्स आहे त्या अबंडन्सला मल्टिप्लाय करायचं त्याच्या आयसोटोपिक मासने. म्हणजे 19.60ला तुम्ही मल्टिप्लाय करणार 10.013ने आणि प्लस काय करणार 80.40ला तुम्ही मल्टिप्लाय करणार 11.09ने डिवाइड बाय 1000 डिवाइड बाय 100 करायचं. सॉरी, सो यू कॅन कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके, सो दीज आर द सम प्रॉब्लेम्स विच आर वी आर सॉल्व हिअर. ओके, सो नेक्स्ट लेक्चर ऑनवर्ड आपण नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करतोय. बरेचसे प्रॉब्लेम आपण सॉल्व केले. सो नेक्स्ट लेक्चर जेव्हा असेल आपलं त्यावेळेस आपण काय करूया, आपलं नेक्स्ट सेकंड चॅप्टर स्टार्ट करूया. सेकंड चॅप्टर तुम्ही लर्न करा किंवा रीड करा पहिल्यांदा, मग आपण तो डिटेलमध्ये घेऊया. ठीक आहे, थँक्यू.